नमस्कार, व्हिसेनच्या मराठी बातमीपत्रात आपले स्वागत। कारंजा लाड शहरात दिल्ली वेस्ट ते केएम कॉलेज मार्गावर एका वाहनातून लाखो रुपयांचा गुटखा कारंजा पोलिसांनी जप्त केला। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमरावती येथून अवैधरित्या गुटख्याचा माल नसई परिसरातून दिल्ली वेस्ट येथे येणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून केएम कॉलेज परिसरात पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पिकअप गाडी क्रमांक MS27 X8819 ची झाडाझडती घेतली। त्यामधून 50 पोती विमल पान मसाला व विमल तंबाखू असा 18 लाख रुपयांचा गुटखा तर एकूण 23,36,000 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला। इरफान खान यासीन खान वय वर्ष 28 वर्ष, हयातपुरा रोड, रहमतनगर, अमरावती। राजिक खान रमजान खान वय वर्ष 20, राहणार हेमंतनगर, अमरावती या दोघांवर गुटखा तस्करीच्या आरोपाखाली विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली PSI ताडे, जमादार किशोर दोनोडे, विष्णू आडे यांनी योग्यरित्या पार पाडली। महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात कर्जमाफीच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेत शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासाच्या निषेधार्थ व विविध अडचणी विरोधात तिवसा तहसील कार्यालयात काँग्रेसने ठिय्या आंदोलन केले। छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये शासन निर्णयाप्रमाणे कर्जमाफी ऑफलाईन अर्ज सादर करण्यात येणाऱ्या अडचणी त्वरित पूर्तता करण्याबाबत तिवसा तालुका काँग्रेस कमिटीतर्फे निवेदन देण्यात आले। सोबतच माननीय जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून शेतकरी हिताच्या दृष्टीने ऑनलाईन अर्ज न स्वीकारता ऑफलाईन अर्ज घेऊन शेतकरी राजाला व महिला शेतकऱ्यांना रोज होणाऱ्या चक्रा थांबवा ही विनंती करण्यात आली। ती त्यांनी मान्य करत या मागण्यांचे निवेदन प्रत माननीय मुख्यमंत्री महोदय यांना पाठवित असल्याचे नायब तहसीलदार यांनी सांगितले। 12 तासांपासून गुरुवारी तहसील येथे सेतूमध्ये फक्त 4 अर्ज अपलोड झाल्याचे धक्कादायक वास्तव्य समोर आले। याचे निषेधार्थ काँग्रेसचे मुकुंद देशमुख, दिलीप काळबांडे, वैभव वानखडे, अभिजित बोके, लुकेश केने, मंगेश भगोले, संजय चौधरी, मंगेश राऊत, विवेक देशमुख सह काँग्रेस कार्यकर्ते व शेतकरी यांनी निवेदन दिले। माझ्याकडे फक्त 30,000 रुपये कर्ज आहे घेतलेलं आणि मी इथे 8 दिवसापासून फॉर्म भरण्यासाठी रोजची येत आहे। सकाळी ते 7 वाजतापासूनची डेली रात्रीचे 8 वाजेपर्यंत पावसामध्ये सुद्धा भिगून इथे येत आहे कर्जमाफीसाठी। आणि ह्या म्हाताऱ्यांना सुद्धा आज बसणं होत नव्हतं, स्वतः मी उभी राहून त्यांना बसायला जागा दिली आणि त्या सुद्धा इथे आज सकाळपासून 6 वाजतापासून कर्ज भरण्याच्या माफीसाठी उभे आहे इथे येऊन म्हातारी। तुम्ही स्वतः 6 दिवसापासून इंदाला काय उत्तर दिले जाते तुम्हाला इथे? नेट करंट होत नाही, त्यावर आम्ही काहीच करू शकत नाही। एक फॉर्म दिवसभरात निघत आहे फक्त। काय वाटते सरकारला खरी कर्जमाफी द्यायची आहे की शेतकऱ्यांची थट्टा करायची आहे? शेतकऱ्यांची थट्टा करायची आहे। कर्जमाफी दिली असती तर आतापर्यंत असे सतवलं नसतं कास्तकारांना। नाव सांगा। विजया श्रावण गजबे। 2019 पर्यंत मुदतवाढाचं म्हणजे हेच करायचं आहे, कारण फसवी कर्जमाफी दिसून राहिली। कारण आता ऑनलाईन अर्जचं हे आहे, आता सेतूवाल्यांनी सांगितलं की फक्त दिवसभरात 2 अर्ज हे झाले, ॲक्सेप्ट झाले। तर अशांनी तालुक्यात 18 ते 20,000 शेतकरी आहे। मग आपल्या तालुक्यात आता AR साहेब सांगत होते की 100 अर्ज झाले। तर 15 तारखेपर्यंत मुदतवाढ आहे, तर 18,000 अर्ज खरंच होईल का 15 तारखेपर्यंत? म्हणजे याच्यावरून असंच दिसून राहिलं की शासनाला की हे फसवी कर्जमाफी आहे, ही एक थट्टा करायची आहे शेतकऱ्यांची, बस बाकी दुसरं अजून काही म्हणायचं। अभिजित महेंद्र बुके, जिल्हा परिषद सदस्य। सणासुदीच्या दिवसात शहरात कायदा व सुव्यवस्था शांती अबाधित ठेवण्यासाठी गुरुवारी राजकमल चौक येथे पोलिसांनी शक्ती प्रदर्शन केले। यावेळी बघ्यांची एकच गर्दी उसळली होती। सद्यस्थितीमध्ये सुरू असलेल्या सणासुदीच्या दिवसांमध्ये शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था व शांती नांदावी यासाठी पोलीस दलाच्या वतीने गुरुवारी राजकमल चौक येथे शक्ती प्रदर्शन करण्यात आले। या शक्ती प्रदर्शनाच्या वेळी पोलीस विभागातील SRPF, दंगा नियंत्रण पथक, चार्ली कमांडो, दामिनी पथक, क्राईम शाखेचे पथक, गोपनीय शाखा पथक, वाहतूक शाखा, गस्त पथक, अतिजलद पथक आदी पथकांचा एकत्र समावेश या शक्ती प्रदर्शनामध्ये दिसून आला। संपूर्ण शहरामध्ये फ्लॅग मार्च काढण्यात आला। यावेळी शक्ती प्रदर्शन बघण्याकरता अमरावतीकरांनी एकच गर्दी केली होती। बातमीपत्रात वेळ झाली आहे विश्रांतीची। कुठे जाऊ नका, बघत राहा व्हिसेन न्यूज।
तुझी शान घरचा मान घराकडे तिचे सर्व ध्यान. कोण आहे ती अहो हो कोण आहे ती गृहलक्ष्मी गृहलक्ष्मी. ममते पोटी प्रेमासाठी झटते नेहमी घरच्यासाठी. अहो पण काय केलं तिच्यासाठी. म्हणूनच तर घेऊन आलोय आनंद एका स्त्रीचा. अगं बाई. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. वळूया उर्वरित घडामोडींकडे. अल्पवयीन चेन स्नॅचर युवकाला स्पेशल सीपी स्क्वॉडने रंगेहात गाडगेनगर समाधी मंदिरासमोरून अटक केली. यावेळी अल्पवयीन युवकाला पालकांच्या स्वाधीन केले. अमरावती शहरामध्ये अवैधरित्या चालत असलेल्या व्यवसायांवरती सध्या पोलिसांचा अंकुश लावण्याचा जोरदार प्रयत्न सुरू आहे. सीपींनी बनवलेल्या स्पेशल स्क्वॉडच्या टीमची कारवाई जोरात सुरू आहे. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक आपला ॲक्शन प्लॅन घेऊन मैदानात उतरले असताना अवैधरित्या व्यवसाय करणाऱ्यांना एकाएकी धक्काच बसला आहे. तर या कारवाईमुळे शहरातील नागरिकांनी पोलीस आयुक्तांची स्तुती केलेली आहे आणि जे अवैध व्यवसाय करतात त्यांनी त्याचा धसका घेतलेला आहे. अशातच शहरामध्ये अल्पवयीन साखळी चोराला गाडगेनगर पोलिसांनी गाडगेबाबा समाधी मंदिर परिसरातून एका युवतीचे गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याच्या प्रयत्नात असताना भरारी पथकाने त्याच मार्गाने जात असताना त्यांनी या अल्पवयीन युवकास रंगेहात अटक करून अल्पवयीन युवकाला पालकाचे स्वाधीन करण्यात आले आहे. स्पेशल सीपी स्क्वॉड व पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. असेच जर पोलिसांचे वर्चस्व अमरावती शहरावर राहिले तर गुन्हेगारांना येथे वाव मिळणार नाही असे चित्र सर्वत्र तयार झालेले आहे. निसर्गाच्या विविधांगी रूपांशी एकरूप होण्याकरिता पर्यटनाच्या माध्यमातून विविध ठिकाणी भेटी देतो. हीच भावना समोर ठेवून पर्यटन व्यवसाय क्षेत्रात भरीव कामगिरी करण्याकरिता नुकतीच अमरावती टूर्स अँड ट्रॅव्हल्स असोसिएशनची स्थापना करण्यात आली. यावेळी संचालकांनी अधिक माहिती दिली. ही पत्रकार परिषद आम्ही जी बोलावलेली आहे ही अमरावतीतल्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या स्थापनेसाठी बोलावलेली आहे. अमरावतीमध्ये साधारण 19 टूर्स पॅकेजमध्ये काम करणाऱ्या लोकांची ही असोसिएशन आहे. ही असोसिएशन स्थापन करण्यामागचा मेन उद्देश हा आहे की अमरावतीतल्या लोकांमध्ये अवेअरनेस आणणे, टूर्स संदर्भात त्यांना एक चांगल्या सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करणे आणि अमरावतीमध्ये जे बाकीचे बाहेरचे एजंट येऊन काहीतरी चुकीची कामं करून किंवा हे होते आणि एक या बिझनेसची बदनामी होते त्याच्यापासून बिझनेसला वाचवणे आणि अमरावतीतल्या लोकांना एक चांगला बिझनेस देणे. स्पेशल सीपी स्क्वॉडने छापामार कारवाई करत गाडगेनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या विलासनगर परिसरातील दशरथ काळे नामक आरोपीच्या घरातून अवैध दारूसाठा जप्त केला. अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीतील विलासनगर परिसरामध्ये अवैधरित्या देशी दारू व्यवसाय करणाऱ्या दशरथ दादाराव काळे आपल्या घरामध्ये अवैध देशी दारू बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. याचे घरातून स्पेशल सीपी स्क्वॉडने धाड टाकून 1 पेटी दारू जप्त केली असून सुमारे 2800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी दशरथ दादाराव काळे याला अटक करण्यात आली असून अधिक तपास गाडगेनगर पोलीस करीत आहेत. तर हे होतं बातमीपत्र. आपले प्रश्न समस्यांना वाचा फोडण्यासाठी बघत राहा व्हीसीएन न्यूज. नमस्कार.